हरे सुंदरत धान उभे विटेवारी 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 सुंदरत ध्यान उभे विटेवारी सुंदरत ध्यान उभे विटेवारी सुंदरत ध्यान उभे विटेवारी जरा कटावारी ठेवणिया तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर निरंतर हे विधाना तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती श्रवणे तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती शुभामणी विराजिता तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर निरंतर हेची धारा तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर
हॅलो हरी
मीटरमध्ये. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी. हरी
हरी. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, ठाया बळी पावले, ठाया बळी पावले. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, खाया बळी पावले, खाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतीने करुणा, भाकुतीने करुणा. पावटणी केला काळ, पावटणी केला काळ, जया बळ होते ते, जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतीने करुणा, भाकुतीने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर, तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र, संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतीने करुणा, भाकुतीने करुणा. ओ मा
ऐका, पहिली सूचना देतून मग चालतं. उद्या 9 ते 11 गुरुवर्य बाबांचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर 11:30 वाजता श्री संत वामन भाऊ महाराज यांचे परमभक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या 11:30 वाजता या ठिकाणी येणार आहेत. ही सूचना आहे. आता पंडित यादवराज जी फड हे त्यांना विनंती आहे चाल म्हणावं. त्यांच्यानंतर त्यांच्या मागे अर्जुन महाराज गौण. हॅलो, अरे जरा कडक आवाज कर, कडक. देवा शक्ती
म्हणा विठ्ठला पुंडलिक वरदार विठ्ठला एकी केली हातोफळी, एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले.
आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा विठ्ठल विठ्ठल एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तिहीने भाकू तेने करुणा संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय यांनी संतांचं वर्णन केलं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे करुणा भाकलेली आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आता या भूमीला क्षेत्र म्हसोबाची वाडी असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अशा या पावनभूमीमध्ये गहिनीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र गहिनीनाथगड यांच्या माध्यमातून आणि श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभित केलेला असा 94वा हा नारळी सप्ताहाचा उत्सव आहे. आदरणीय परमपूज्य श्री गहिनीनाथ गडाचे महंत
आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अभिमान मानायला हरकत नाही. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे, गुरुतुल्य असणारे विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न असलेला हा उत्सव, होत असलेला हा उत्सव आणि श्री गहिनीनाथ महाराजांची म्हणा, वामनभाऊ महाराजांची म्हणा, मसोबा महाराजांची म्हणा, सेवा करण्याचा हा सुंदर असलेला मला प्राप्त झालेला योग आहे. हा योग केवळ सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सेवा याच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल परमपूज्य महंत विठ्ठल महाराज यांची आज्ञा, त्याचबरोबर या गडाचे असणारे विनेकरी मोहन महाराज यांची सूचना, आळंदीला असताना सद्गुरू जोग महाराजांच्या सेवेचा थोडाफार आलेला योग, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये गेली 10 वर्ष मी रोज ज्ञानेश्वरी सांगतो, 4 ते 5 संस्थेच्या वतीने. आणि त्या ज्ञानेश्वरीला आमच्या सद्गुरू जोग महाराजांचेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे विनायक महाराज या ठिकाणी उपस्थित असतात. विनायक महाराजांचाही प्रेमाचा आग्रह, आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या महात्म्यांची, वामनभाऊ महाराजांची सेवा आज समोर पाहिलं तर अथांग असा सागर बसलेला आहे. श्रद्धेच्या रूपाने वामनभाऊ महाराजच बसलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल या निमित्ताने हा एक प्रकारचा आपला वारकऱ्यांचा कुंभमेळाच आहे बरं का, आहे की नाही? काय त्या पूर्वीच्या महात्म्यांना दूरदृष्टी असेल बघा. त्यांना माहिती होतं पुढे सगळे एकत्र आले पाहिजेत. त्या काळामध्ये कसली साधनं नसताना पायी प्रवास करून, जंगलामध्ये प्रवास करून, गाडीने प्रवास करून वामनभाऊ महाराज असतील, आणखीन सगळी महापुरुष मंडळी या परिसरात झाली. वामनभाऊ महाराजांना ज्यांचा सहवास लाभला असे संत बंकटस्वामी महाराज, आणि मग बंकटस्वामी महाराजांना घडवणारे सद्गुरू जोग महाराज. त्या काळामध्ये कसली साधनं नसताना सुद्धा वामनभाऊंनी हा सप्ताह सुरू केला. इवले शेरोप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. आज आपल्याला एवढा वैभव पाहायला मिळतंय. एखादी इमारत आपल्याला जास्त दिवस टिकलेली दिसली तर समजायचं तिचा पाया मजबूत आहे. तसं या सगळ्या कार्यक्रमाचा पाया मजबूत आहे वामनभाऊ महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि वारकऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी, जसं ज्ञानोबारायांनी मेळविली मांदी वैष्णवांची म्हटलंय, तसंच आज या ठिकाणी मी पाहतोय जिकडे तिकडे मला महाराज मंडळी दिसत आहेत. आमचे राम महाराज बसलेले आहेत, बारगाजे महाराज आहेत, परिसरातली सगळीच महाराज मंडळी इकडे टाळ घेऊन उभे आहेत. बडे महाराज आहेत, खेडकर महाराज आहेत. आता सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत. सगळी टाळकरी मंडळी आहेत. समोर बसलेली सुद्धा सगळी मंडळी आहेत. याच्यातली बरीचशी मंडळी अशी असतील की ज्यांनी वामनभाऊ महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की नाही? यांनी पाहिले. वामनभाऊ महाराजांची सेवा ज्यांना घडलेली आहे अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल
पाहिल्यानंतर काय वामनभाऊ महाराजांचं वैभव, बंकटस्वामी महाराजांचं हे वैभव, परंपरेने सद्गुरू जोग महाराजांचं सुद्धा काय आहे वैभव आहे. सद्गुरू जोग महाराजांनी 100 वर्ष होऊन गेली त्याच्यापूर्वी ज्ञानाचं हे भांडार खुलं केलं सगळ्यांच्या करता. तसं तर त्यांच्या अगोदर हे ज्ञानाचं भांडार खुलं केलं ते म्हणजे गहिनीनाथ महाराज बरं का. आपल्या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. कारण ही जी परंपरा चालत आलेली ज्ञानाची, मूळ गुरु जर कोण असतील तर आदिनाथ महाराज आहेत, भगवान शंकर आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, भगवान शंकर. आणि भगवान शंकरांनी हा उपदेश मच्छिंद्रनाथांना केला. तसं पाहायला गेलं तर मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू आहेत, जोड्या आहेत बरं का. म्हणजे भगवान शंकर कधी गुरु होतात, भगवान विष्णू शिष्य होतात. कधी भगवान विष्णू गुरु होतात आणि भगवान शंकर शिष्य होतात. आदिनाथ भगवान शंकरांच्या वेळेस शिष्य झाले मच्छिंद्रनाथ महाराज विष्णू. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्रनाथ झाले गुरु. कोण आहेत? विष्णू. आणि गोरक्षनाथ महाराज आहेत पुन्हा भगवान शंकर. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनीनाथ महाराज परत विष्णूवर का. आणि निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु हे जे ज्ञान आलं, परंपरेने जी परंपरा चालत आलेली होती ती अशी होती, एक शिष्य एक गुरु. एकच शिष्य आणि एकच गुरु. कारण शिष्य करण्यासारखे अधिकारी लोक त्यावेळी जास्त भेटत नव्हते. योगविद्या होती. परंतु घोर असा कळीकाळ गहिनीनाथ महाराजांनी पाहिला. पुढे भयंकर असा कळीकाळ येणार. तेने कळी काळतू भूता आला देखोनी निरुता, आज्ञा निवृत्तीनाथा केली आईशी. पुढे घोर असा कळीकाळ येणार आहे. सगळे लोक दुःखी होणार आहेत. आणि म्हणून गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना आज्ञा केली. काय आज्ञा केली? आपल्यापर्यंत हा ज्ञानाचा बोधाचा जो वारसा आलेला आहे ना,
आता आपल्या पुरता मर्यादित ठेवायचा नाही, तुम्ही जगाकरता सगळ्यांच्या करता उघडा करा. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना आज्ञा झाली, हे सगळं ज्ञानाचं भांडार तुम्ही खुलं करा. ज्ञानोबा लिहितात, आधीच तो कृपाळू, वरी झाला गुरुआज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. ज्याप्रमाणे वर्षा काळात मेघ खवळतात त्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज अगोदरच कृपाळू, दयाळू, आणि त्यात गहिनीनाथ महाराजांनी सांगितलं खुलं करा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ज्ञानोबारायांनी हे ज्ञानाचं भांडार, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आज्ञा केली. पण याला मूळ कारण गहिनीनाथ महाराज आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्यावर गहिनीनाथ महाराजांचे उपकार आहेत की आपल्या हातात ही ज्ञानेश्वरी आली. विठ्ठल विठ्ठल. आणि ही गहिनीनाथ महाराजांची परंपरा ज्यांनी समर्थपणे पुढे नेली, ज्यांनी गहिनीनाथ गडावर अधिष्ठान निर्माण केलं. हे तर पूर्वी गहिनीनाथ गड तरी कोणाला माहिती असेल, वामन भाऊ महाराजांच्या अगोदर. पीर म्हणायचे लोक, पण त्या गहिनीनाथ गडाला क्षेत्र बनवलं. नवे नवे गहिनीनाथ गडाचा महिमा वाढवला संत वामन भाऊ महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल. वामन भाऊ महाराज सुद्धा अलीकडच्या काळामध्ये होऊन गेलेले जे काही महान संत आहेत त्यांच्या संतांच्या यादीत वामन भाऊ महाराज आहेत. त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली होती. बरीचशी मंडळी या ठिकाणी ज्यांना पाहिलेली आहेत. वामन भाऊ महाराज असे होते, शापादपी शरादपी. त्यांनी दिलेला वरही खरा व्हायचा आणि त्यांनी दिलेला शापही खरा व्हायचा. म्हणून बरीच लोक त्यांच्यापासून लांब राहायची. वामन भाऊ महाराजांची गाठ आहे. आणि म्हणून असे समर्थ असलेले वामन भाऊ महाराज आजही खोटे लोक वामन भाऊ महाराजांची शपथ घेत नाहीत, कारण आजही प्रचिती येते. विठ्ठल विठ्ठल ही वामन भाऊ महाराजांची परंपरा समर्थपणे ज्यांच्या खांद्यावर आहे असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेतील, ज्यांना अनमोल रत्न असं म्हटलं पाहिजे, ज्यांना लहानपणीच वामनभाऊ महाराजांचा सहवास घडला. मला वाटतं त्यांचं हे जन्मगाव आहे. आणि वामनभाऊ महाराजांचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. मला कोणीतरी आता सांगितलं की वामनभाऊ महाराज त्यांना गंध लावायचे आणि मग आपल्याला गंध लावायचे. म्हणजे पूर्ण कृपादृष्टी संतांची ज्यांच्यावर आहे. आम्हाला आनंद वाटतो आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अशी रत्न घडली. परंपरेने पाहिलं गेलं तर व्यंकटस्वामी महाराजांच्याकडेच घडलेली माणसं आहेत सगळी. वामनभाऊ महाराज असतील, भगवान बाबा असतील, व्यंकटस्वामींच्या सहवासात घडले. विठ्ठल विठ्ठल लक्षात घ्या, आज संस्थेचा एक विद्यार्थी एवढं वैभव तयार करू शकतोय. सोपी गोष्ट नाही. एवढ्या लोकांचं जेवण, एवढ्या लोकांचं सगळं नियोजन आणि सगळं आपोआप घडतंय. मला कोणीतरी म्हटलं सगळं वामनभाऊ महाराज करतात, त्यांची सिद्धी आहे. आजही त्यांच्या सिद्धीचा अनुभव आपल्याला येतो. आपल्या सद्गुरू जोग महाराज संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला. शेवटच्या दिवशी 1 लाख लोक होते. सगळ्यांना आंब्याचा रस आणि मांड्याचं भोजन होतं. आणि मग त्यावेळेस लोकांनी पाहिलं संस्थेचं वैभव काय. संस्थेचा एक एक विद्यार्थी म्हणजे एवढं वैभव तयार करू शकतो. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू
आपलं जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे आणि आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाला प्रार्थना सुद्धा केलेली आहे, करुणा सुद्धा भाकलेली आहे. काही संतांचं काम जे आहे ते मध्यस्थी करण्याचं काम आहे. देवाच्या आणि जीवाच्या मध्यस्थी करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते संत करतात. ऐका, जीव कसाही असू द्या, फक्त त्याला संतांनी हाताने धरलं, संतांनी जर त्याला हाताला धरलं तर संत त्याचा उद्धार करतात. एखाद्या वेळेस देवाची भेट झाल्यानंतर उद्धार होईल की नाही सांगता येत नाही, पण वामन भाऊ सारख्या संतांची भेट झाल्यावर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल सोप्या भाषेत सांगतो, संतांचं काम म्हणजे वकिलासारखं आहे. वकील जसे आपल्या आशिलाची भूमिका घेऊन कोर्टामध्ये भांडतात, तसे कधी कधी संत सुद्धा आपली भूमिका घेऊन देवाजवळ भांडतात, आपली भूमिका देवाकडे मांडतात. फक्त फरक आहे, वकील पैसे घेऊन करतात आणि संत जे आहेत ते कळवळ्यामुळे करतात, करुणेमुळे करतात. वकील जर चांगले असतील ना तर वायाला गेलेली केस असू दे ते जिंकून दाखवतात, आणि वकील जर चांगले नसतील निकालच लागत नाही, लवकर चालूच राहते केस. वायाला गेलेली केस होती वाल्या कोळ्याची, पण वकील सापडले कोणते? नारद महर्षी. आणि काय महाराज, वायाला गेलेला मनुष्य पण नारद महर्षींनी असा बनवला, जगात कीर्ती झाली. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. म्हणून संतांनी आपल्याला हाताला धरलं. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी हाताला धरलंय. विठ्ठल विठ्ठल रामायणामध्ये आलेले एक उदाहरण सांगतो आणि माझ्या अभंगात प्रवेश करतो. रामायणामध्ये एक पात्र आलंय सुग्रीवाचं. भास्कर महाराज, सुग्रीव म्हणजे अज्ञानी आहे, सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी विषयी आहे, सुग्रीव त्या ठिकाणी देवावर सुद्धा त्याचा विश्वास नाही. पण सुग्रीवामध्ये एक चांगला गुण होता, त्याच्याजवळ हनुमंतराय होते बरं का, आणि म्हणून सुग्रीवाचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल जीव कसा जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. रामायणामध्ये असं उदाहरण आलंय, जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण महाराज दोघेही ऋष्मुक पर्वताकडे चालले होते. जात असताना सुग्रीव बसलेला होता त्या ऋष्मुक पर्वतावर. त्याने लांबून पाहिलं, दोन माणसं समोरून येत आहेत. लगेच हनुमंतरायाला बोलवलं, म्हटले हनुमंता, समोरून दोन माणसं येत आहेत, मला असं वाटतंय माझ्या भावाने वालीने मला मारायला दोन माणसं पाठवलेली आहेत. समोरून कोण येत होतं? साक्षात भगवान परमात्मा येत होते. पण देव नुसता येऊन चालत नाही बरं का, देव कळावा लागतो. सुग्रीव घाबरलेला आहे. हनुमंता तुम्ही लवकर जा, मला वालीने मारायला दोन माणसं पाठवलेली दिसतात. हनुमंतराय म्हटले घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. तो असा उलटा विचार का करतो, तुला मारायला माणसं येत असतील? तो असा चांगला विचार का करत नाही, तुला मदत करायला माणसं येत असतील? माणसाने नेहमीच चांगला विचार करावा बरं का, कारण आपण जसा विचार करतो ना तशा घटना आपल्या जीवनात घडतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या संकल्पामध्ये फार मोठी शक्ती आहे. मी कुठेतरी ऐकलं, प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो आणि तो वास्तुपुरुष घरातल्या माणसांना सारखा आशीर्वाद देत असतो. त्याचा आशीर्वाद ठरलेला आहे, तथास्तु. वास्तुपुरुषाचा आशीर्वाद काय? तथास्तु. तथास्तु म्हणजे तसे हो. आपण घरात बसल्या बसल्या जर म्हटलं ना, आमच्या घरात कधी भांडणं होऊ नयेत, तो म्हणतो तथास्तु.
आमच्याकडून भरपूर नामस्मरण घडावं तथास्तु. आमच्याकडून भरपूर अन्नदान घडावं तो काय म्हणतो तथास्तु. आणि तुम्ही घरात बसल्या बसल्या जर म्हणायला लागले आपलं वाटोळ तर होणार नाही ना, तो म्हणतो तथास्तु. म्हणून चांगला विचार करायचा. विठ्ठल विठ्ठल चांगला विचार केला पाहिजे. म्हणून हनुमंतरायाने त्या सुग्रीवाला समजून सांगितलं. ऐका, हनुमंतराय स्वतः भगवान परमात्म्याकडे गेले. रामचंद्र प्रभूंची भेट घेतली. देवालाही आनंद झाला, हनुमंतरायालाही आनंद झाला. आणि मग हनुमंतरायाने देवाला हात जोडले, म्हटले देवा आपल्याला ऋष्मक पर्वतावर जायचं आहे. भगवान म्हणले कशा करता. देवा तिथे एक तुमचा फार मोठा भक्त राहतो. आता तो भक्त होता का? देवाला पाहून पळण्याच्या तयारीत होता. भक्त नाही आहे, पण हनुमंतरायांनी मध्यस्थी केली. भगवान म्हटले अरे माझा तो जर भक्त असेल तर त्याला इकडे घेऊन ये, मला कशाला तिकडे घेऊन जातो. हनुमंतराय मनातल्या मनात म्हटले देवा त्याला जर एवढं कळत असतं तर मी कशाला आलो असतो. जीवाला देवाकडे जायचं कळत नाही म्हणून संत देवाला जीवाकडे घेऊन जातात. विठ्ठल विठ्ठल आपल्याला देवाकडे जायचं कळत नाही म्हणून वामन भाऊ महाराज देवाला चित्त घेऊन येतात. आता इथे देव आलेला नाही तर काय हो, एवढा समाज आहे ना, या समाजाच्या रूपाने देवच आहे. विठ्ठल 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 भगवान परमात्म्याला ऋष्मुक पर्वतावर नेलं. त्या सुग्रीवाला बोलवलं. हनुमंतरायांनी अग्नी पेटवला आणि अग्नीच्या साक्षीने देवाला सांगितलं देवा हा सुग्रीव आजपासून तुमचा मित्र झाला. पहिलं तुम्ही याचं दुःख दूर करा, मग तो तुम्हाला मदत करेल. कारण सांसारिक माणसं कशी असतात माहिती आहे, पहिलं त्यांचं दुःख दूर करावं लागतं, मग ते परमार्थ करतात. म्हणून वामन भाऊ महाराजांनी अनेकांचं दुःख दूर केलं. विठ्ठल विठ्ठल धरिती हाती संत कृपावंत, धरिती हाती संत कृपावंत, धरिती हाती संत कृपावंत, धरिती हाती संत कृपावंत, धरिती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, धरितीच्या हाती संत कृपावंत, धरितीच्या हाती संत कृपावंत.
हे सगळं वामनभाऊ महाराजांचं वैभव आहे बरं का. मी गुणीजन मंडळींचा उल्लेख करायचा राहून गेलो. मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य मंडळी मोठी मोठी आहेत. विशेष म्हणजे आज ज्यांनी पहिली चाल म्हटली, आदरणीय असणारे, पंडित असणारे, वारकरी संप्रदायावर ज्यांचं खूप प्रेम आहे, आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेवर ज्यांचं प्रेम आहे, ते यादवराज महाराज फड. विठ्ठल विठ्ठल आता एवढी सगळी मंडळी बघितल्यानंतर मी विसरून गेलो नेमका. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात आपल्याला हाताला धरलं, यासाठी मी एवढी मोठी प्रस्तावना केली बरं का. ऐका, लक्ष द्या. तुकाराम महाराज देवासमोर गेलेले आहेत. कीर्तन म्हणजे नुसतं ऐकायचं नाही बरं का, कीर्तन थोडंसं पाहायचं सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल पाहतोय ना महाराजांना आम्ही, मला नका बघू, काय सांगतोय ना ते पाहायचं. विठ्ठल विठ्ठल मी देवाचं वर्णन केलं की तुमच्या डोळ्यासमोर देव आला पाहिजे. तुकाराम महाराज देवाकडे गेलेले आहेत, देवाला आनंद झालेला आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा आनंद झालेला आहे. तुकाराम महाराज तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलेले आहेत. आणि मग देवाने तुकाराम महाराजांना असं म्हटलं असावं की तुकाराम महाराज इतक्या दिवसांनी आलेले आहेत, मला आनंद झालेला आहे, माझ्याकडे तुम्ही काहीतरी मागा. आता तुकाराम महाराज होते ते, तुकाराम महाराजांनी देवाला असं म्हटलं असावं की देवा, मागण्याचा आमचा स्वभाव नाही. आमच्या वाडवडिलांनी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही. काही मागणे हे निष्काम भक्ती करणारी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न माग. वामन भाऊ महाराजांना जी वाच्या सिद्धी प्राप्त झाली ती उगत झाली असेल का? आपल्याला का होत नाही? जो 12 वर्ष खरं बोलतो, किती, तो जे बोलेल तर खरं होतं बरं का. आपण 12 मिनिटं बोलू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल योग सूत्रामध्ये आलंय सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. माणसाने जर वाणीची सत्यामध्ये प्रतिष्ठापना केली, 12 वर्ष खरंच बोलायचं, मग तो म्हणेल ना ते खरं होतं. आणि वामनभाऊ महाराजांची जीभ तशी होती बरं का. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. कधी असत्याचा विटाळ, परनिंदेचा विटाळ त्यांनी आपल्या वाणीला होऊ दिला नाही. देवाकडे काही मागितलं नाही. आणि मागितलं नाही ना, देवाचं असं आहे, जो मागत नाही ना त्याच्या मागे देव मागा मागा म्हणू लागतो. आणि आपल्यासारखे बघितले की देव पाहतच नाही आपल्याकडे, आणि त्याला माहिती हे मागायला चालेल दिसते काहीतरी. तुकाराम महाराज देवाला म्हटले मला काही नको देवा. देवाने सांगितलं माझी इच्छा आहे म्हणून मागा. तुमची इच्छा नसू द्या, माझी इच्छा आहे म्हणून मागा. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, आम्ही कुठल्याच अवतारात तुला काही मागितलं नाही. तुकाराम महाराजांच्या 1-2 अवताराचं वर्णन संत वाङ्मयात येतं. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज जे आहेत ते भक्तवर्य प्रल्हादजी होते. संतांना त्यांचे मागचे जन्म सुद्धा कळतात बरं का. आपल्याला कळत नाहीत हे चांगलं आहे, पण आपला मागचा जन्म कोणता होता हे ओळखायचं असेल ना, तर आपल्या संस्कारावरून ओळखता येतो. ज्ञानोबारांची कोवी आहे, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. हा, भोगे कळो येती मागेल ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. आमच्या संस्थेमध्ये पूर्वी कुत्र होतं. तुम्ही म्हणाल तुमचं काय कुत्रं सांगता, आमच्या घरी 4-4 कुत्री आहेत. ते कुत्रं असं होतं, भजन सुरू झालं की लगेच भांडणात येऊन बसायचं, भजन संपलं की निघून जायचं. आजही तुम्ही जर कधी माऊलीच्या मंदिरात आला आळंदीला, तिथं पायरीवर एखादं कुत्रं बसलेलं असतं. आता आम्ही रोज प्रवचन करतोय, महाराज असतात, एक कुत्रं प्रवचनात येऊन बसतो रोज.
किती हाकललं तर ते जात नाही. ते काय सामान्य कुत्रा असेल का हो? तुझे द्वारीचा ते कुत्रा असं होतं, त्याला एकादशीच्या दिवशी भाकरी टाकली तर ते खायचं नाही. कोण? एकादशीच्या दिवशी जर त्याला भाकरी टाकली तर ते खायचं नाही. आमचे गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर ते म्हणायचे, नका टाकू त्या कुत्र्याला भाकरी, ते एकादशीच्या दिवशी खाणार नाही. दिसायला जर हे कुत्रं असलं तर याचे सगळे संस्कार वारकरीचे आहेत. आकार कुत्र्याचा आहे पण संस्कार वारकरीचे आहे, कारण हा एकादशी दिवशी भाकरी खात नाही. आणि एकादशी दिवशी भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे पण संस्कार. महाराज म्हणतात, आम्ही पूर्वजन्मामध्ये सुद्धा देवा कधी तुम्हाला काही मागितलं नाही, नको आम्हाला. पण देवाने सांगितलं माझ्याकरता मागा काहीतरी तुम्ही मागितलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी देवाला असं मागितलं असावं, देवा कदाचित तू मागा म्हणतोस, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आमचा अवतार कशा करता झालेला आहे देवा? अवतार तू आपल्या डोळ्यासमोर दृश्यानं देवाचा आणि तुकाराम महाराजचा संवाद चाललाय. तुकाराम महाराजांना देव म्हणतात काहीतरी मागा. मग तुकाराम महाराज म्हटले, देवा तू मागा म्हणतोस म्हणून एक मागतो. काय पाहिजे तुम्हाला? आमचा अवतार कशा करताय? सगळ्या जड जीवांचा उद्धार व्हावा याच्या करताय. काय मागायचंय तुम्हाला? देवा या सगळ्या लोकांचा उद्धार करून टाका लगेच. आता सगळ्या लोकांचा उद्धार करा असं म्हटल्यानंतर देवाचा चेहरा थोडासा गंभीर झाला. का गंभीर झाला? कारण सगळ्या लोकांचा उद्धार लगेच होऊ शकत नाही बरं का. सगळ्याच लोकांचा उद्धार झाला आत्ताच. समजा इथे भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सगळ्यांचा उद्धार केला. उद्या काल्याला कोणी यायचं? विठ्ठल विठ्ठल भगवान म्हणले, अहो तुकाराम महाराज मला ही सृष्टी चालवावी लागते आणि सृष्टी निर्माण करताना मी संकल्प केलेला आहे, जसं ज्याचं कर्म तसं त्याला फल. आणि मी जर सगळ्यांचा उद्धार करायला लागलो तर मग त्या संकल्पामध्ये बिघाड येतो. दुसरं काहीतरी मागा. तुकाराम महाराज आपले वकील आहेत. म्हटले, महाराज द्यायचं असेल तर एवढंच द्या, या सगळ्यांचा उद्धार करा. आणि यांचा उद्धार झाल्याशिवाय मी आता जाणार नाही. मग तुकाराम महाराजांनी असा पवित्रा घेतल्यानंतर देव थोडासे गंभीरच झाले. देव म्हणायला लागले, तुकाराम महाराज तुम्ही म्हणता यांचा उद्धार करा, पण यांना वाटतंय का आपला उद्धार व्हावा म्हणून? त्यांची इच्छा नसताना तुम्ही कशाला उद्धार करता? विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटत नाही. आता समजा इथं भगवान परमात्मा प्रगट झाले, माझं कीर्तन संपलं 10 वाजता आणि देव प्रगट झाले आणि देवाने सगळ्यांना सांगितलं, गहिनीनाथ गडाचा सप्ताह आहे,
त्यातल्या त्यात वामन भाऊंनी सुरू केलेला सप्ताह आहे. आणि या ठिकाणी एवढं भव्य दिव्य वातावरण आहे. मी प्रसन्न झालोय, आता प्रसन्न झालोय. मी जेवढे आलेले आहेत कीर्तनाला सगळ्यांना वैकुंठाला नेणार आहे. कोणाकोणाला यायचंय त्याने हात वर करा. नाही, जेवढे केलेत ना, देव खरोखर आला ना ते खाली करतील. विठ्ठल विठ्ठल अहो, ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस सगळ्यांना तुकाराम महाराजांनी विचारलंय, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईताला घर पुसोनी, आईताला घर पुसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यांचा उद्धार करा. आणि देव म्हणतात ह्यांना जर उद्धाराची इच्छा नसेल तर तुम्ही आग्रह का करता. तुकाराम महाराज म्हटले, देवा यांना कळत नाही. ते अंतर्निनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पोय पंकीचे किडे काय चिळशी घेती. तया दुखिया दुःखचे जिव्हार. जे विषय करदमीचे दरदूर. ते भोगजळीचे जळचर सांडिते केवी. शेणातले किडे असतात ना, त्यांना शेणातल्या बाहेर काढलं की तगमग तगमग करतात. शेणात टाकलं की म्हणतात बहुत अच्छा आहे. देवा यांना कळत नाहीये. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. शेवटी देव म्हणायला लागले, तुकाराम महाराज 9:15 वाजून गेले. तुम्ही आता जास्त आग्रह करू नका. यांना उद्धार करावा, यांचा उद्धार करावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मी ती युक्ती सांगितली. काय सांगितलंय तुम्ही भगवद्गीतेत? मी भगवद्गीतेत असं सांगितलंय, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आपणच आपली सोडवण केली पाहिजे. यांना सांगा सगळ्यांना उद्धार करून घ्या तुमचा तुम्ही. तुकाराम महाराज म्हटले, देवा आमचा आम्हाला उद्धार करून घेता येत असता तर मग तुमची गरज काय पडली असती. शास्त्राची गरज काय पडली असती. संतांची काय गरज पडली असती. देवाने सांगितलं, तुकाराम महाराज विनाकारण तुम्ही यांची बाजू घेऊ नका. पूर्वी काही लोक होऊन गेली नाही का. अहो, एक लहानसा मुलगा होता. सावतराईंनी खाली ओढलं म्हणून वनात निघून गेला. 5 महिने तपश्चर्या केली आणि त्याने माझी प्राप्ती केली. काय त्या मुलाचं नाव? 5 वर्षाच्या दुराने माझी प्राप्ती करून घेतली. अजून एक मुलगा होऊन गेला. एरवी दैत्यकुळ साचोकारे. परी इंद्र इसरी न लाहे उपरे. भक्ती गाये तसरे जाती अप्रमाण. भक्तीचे निनावे देवी दैत्ती देवी देवानिले उने. माझे नरसित्व लेणे जयाचे नि महिमे तो प्रल्हाद उगा मजसाठी. अहो, प्रल्हाद नावाचा एक माझा भक्त होऊन गेला. दैत्य कुळात जन्माला आला. त्याने सुद्धा त्याच्याकरता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. तेव्हा या सगळ्यांना तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या बळावर आपला उद्धार करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला पूर्वीच्या लोकांचं सांगू नका.
पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला आता जमणार नाहीये. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत या अभंगाच्या पहिल्याच्या एका केली हात फाडी, एका केली हात फाडी, तुकाराम महाराजांनी आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे मानलेली आहे. महाराज म्हणतात, देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका. पूर्वीच्या लोकांच्यात आणि आमच्यात आता भरपूर फरक आहे. पूर्वीच्या लोकांनी जसं केलं तसं आम्हाला जमणार नाही. तुम्ही मोठ्यांची उदाहरणं आम्हाला सांगता, पण ते सगळ्यांना शक्य नाही. म्हणून महाराजांनी पहिला शब्द वापरला, एकी केली हातो फळी थाया बळी पावले. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्यानेच त्या ठिकाणी हातोफळी केली. हातोफळी केली म्हणजे काय केले? हातावर हात मारला, पैज मारली, आणि एखादाच मनुष्य आपल्या बळाच्या द्वारे मुक्काम गाठतो, पण सगळे गाठू शकत नाही. विठ्ठल पहिला शब्द आहे एकी. एकी म्हणजे सगळे इकडे येऊ शकत नाहीत, सगळे बलवान नसतात, सगळे देव तुमच्याकडे जाऊ शकत नाहीत. भगवंतानी गीतेमध्ये असं म्हटलंय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो माणसामध्ये एखादाच मनुष्य देवाकडे जायला निघतो बरं का. सगळे येऊ शकत हो, विरळा एखादा म्हटलेला आहे. आता इथे सगळे लोक आलेले आहेत, पण तरी सुद्धा अजून सगळे आले नसतील. या गावातले सुद्धा आले नसतील. काही का? ज्याचं पुण्य आहे तो लांबून येणार, आणि पुण्य नसेल, शेजारी असला तरी झोपून राहणार. विठ्ठल म्हणून
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एखादाच असतो पूर्वी त्यांनी हातोपळी केली. हा हातोपळी शब्द जो आहे तो तुकोबारायांनी मला असं वाटतं ज्ञानेश्वरीतून घेतला असावा. पण तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीची अनेक पारायणं केलेली. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, पय भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, पुढती नयोया निघाले पैजा जेथ. हा पैजा शब्द आहे ना. मुमुक्षु निघाले आणि पैंजेने त्यांनी विडा उचलला की आम्ही देवाला प्राप्त करणार. तो पैजा शब्द तुकोबारायांनी घेतलाय, त्याचा हातोपळी शब्द केलाय. संसाराच्या पाया फुडा, पळती वितराग होडा, ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा, घाले ती मागा अहंतादी भावा पुल्या, झाडा देऊन आघव्या, पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी. पूर्वी लोक होऊन गेले, त्यांच्याकडे बळ होतं बरं का. आता त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली, भगवत पदाची प्राप्ती करून घेतली. देवाची प्राप्ती करण्याकरता मनुष्य सामान्य नाही लागत बरं का, बलवान लागतो. बलवान माणसाचं काम आहे. देवाकडे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं बळ पाहिजे ते म्हणजे भावाचं बळ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देवतीही बळे धरिला सायासे, देवतीही बळे धरिला सायासे, देवतीही बळे धरिला सायासे, देवतीही बळे धरिला सायासे. उपाधीचा करुणिया नाश, उपाधीचा पूर्व पक्षी धातू भिकारिले जग, पूर्व पक्षी धातू भिकारिले जग. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू भिकारिले जग, करुणिया धातू भिकारिले जग. देवाकडे जायचं असेल तर पहिलं बळ भावाचं पाहिजे. भावाचं म्हणजे प्रेमाचं बळ पाहिजे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भावामध्ये फार मोठी शक्ती आहे, प्रेमामध्ये फार मोठी शक्ती आहे. एखादा हिंद केसरी पहिलवान असतो, अनेक अनेक पहिलवान तो चितपट करतो. घरी आल्यानंतर त्याचा एखादा लहान मुलगा असतो, त्याच्या हाताला धरतो, बाबा खाली बसा म्हणतो. तो खाली बसतो. तो खाली बसला, शक्तीने बसला का प्रेमाने बसला? प्रेमाने बसला. म्हणून भावाचं बळ पाहिजे. पण देवाकडे जात असताना नुसतंच भावाचं बळ असून चालत नाही. भावाबरोबर विवेकाचं बळ लागतं. काही काही लोकांची भावना भरपूर असते, पण विवेक नसल्यामुळे ती भावना माणसाची कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आता आपण पेपरमध्ये सगळं ऐकतोय, लोक काय काय पितात आणि चिचुके किती रुपयाला विकत घेतात. विठाला विठाला विठाला, एक चिचुका 1 लाख रुपयाला. म्हणजे भावना आहे लोकांची, पण कुठे ठेवली पाहिजे हे कळायला पाहिजे. म्हणून भावनेबरोबर विवेक पाहिजे. आपल्या वारकरी
बरोबर विवेक पाहिजे. काही काही लोकांच्या अंतःकरणात भावना भरपूर असते पण विवेक काहीच नसतो. मी एक दृष्टांत ऐकला होता. मागे ती रामायण मालिका यायची बघा टी व्हीवरती. एकदा काय झालं, त्या रामायण मालिकेमध्ये ज्याने रामाचं पात्र केलंय तो अभिनेता एका गावामध्ये दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंग करता आला. आता लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला? रामाला. आता त्यांचं ते शूटिंग चालू होतं, चित्रीकरण चालू होतं. सगळे गावातले लोक जमा झाले. म्हणले आम्हाला रामाला दर्शन करायला जायचे, रामाला भेटायला जायचे. लोकांनी समजून सांगितलं होतं आता राम नाही, तो राम कुठे आहे? तिकडे त्या मालिकेमध्ये. पण भावनेपुढे काय चालत नाही लोकांच्या, बरं का. गर्दी जर झाली एखाद्या मंदिरामध्ये, एखादी लहान मुलगी खाली पडली, लोक तोडून जाणार. एखादं म्हातारं मनुष्य खाली पडलं, तोडून देवाच्या दर्शनाला जातात. देव म्हणतो बरं झालं एक माणूस मारून आला माझ्याकडे दर्शनाला. लक्षात ठेवा, भावना असावी पण विवेक सुद्धा असावा. सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आग्रह धरला, सगळ्यांनी गोंधळ केला आणि म्हणले आम्हाला रामाच्या दर्शनाला जायचंय. लोकांनी कंपाऊंड तोडलं, पोलिसांचं कडं तोडलं, दरवाजा तोडून आत गेले. आत राम सिगरेट पेत बसलेला होता. तिथे भावनेचा उपयोग नाही, तिथे विवेक पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विवेकाचं बळ पाहिजे. काय भागवतात असं वर्णन केलंय. एखादा मनुष्य 2 तास माझी पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांचा द्वेष करत असेल, मला त्याची पूजा आवडत नाही. एखादा मनुष्य देवळात गेला नसेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, भगवान म्हणतात तो माझा भक्त आहे. विठ्ठल विठ्ठल विवेकाचं बळ पाहिजे. नुसतंच विवेकाचं बळ असून चालत नाही, त्याला वैराग्याची जोड लागते. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही, ऐशे विचारोनी ठाई ठेविले देवे. ते हनुमंतराय लंकेत गेलते. दिवसा गेलते का रात्रीचे गेलते? हो, हनुमंतराय दिवसा नाही गेले, रात्रीचे गेले. कारण हनुमंतरायांनी पाहिलं लंकेत सुद्धा दिवसा सगळी लोक पूजा करत होते. म्हणजे राक्षस जरी असले ना, भस्माचे पट्टे लावलेले, रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या, सगळे राक्षस पूजा करत होते. कधी? दिवसा. हनुमंतराय म्हटले हे दिवसा सगळी पूजा करतात पण रात्रीचे कोणत्या डाब्यावर जातात बघायला पाहिजे. म्हणून हनुमंतराय दिवसा गेले नाही, रात्री घुसले. विठ्ठल विठ्ठल आणि मग हनुमंतराय रात्री गेल्यानंतर हनुमंतरायांनी पाहिलं सगळा अंधाधुंद कारभार चाललेला आहे. मांस खाय कर मदिरा पाना असं वर्णन केले. हनुमंतराय म्हणतात मला ते पाहावलं जात नाही, असं सगळं दिसलं. एक घर मात्र दिसलं, ज्या घरासमोर तुळशी लावलेली होती, राम अक्षर लिहिलेलं होतं. कोणाचं घर होतं ते? बिभीषण महाराजांचं. आनंद झाला, कोणीतरी वैष्णव आहे बाबा इथे. आणि मग बिभीषण महाराजांची आणि हनुमंतरायांची भेट झाल्यानंतर बिभीषण महाराजांना हनुमंतरायांनी विचारलं तुम्ही इथं कसं काय राहतो? ते म्हटले दातात जीभ राहते ना तसा राहतो. पण आता मला भरोसा वाटायला लागलाय की तुम्ही आलेले आहेत ना, निश्चित मला रामप्रभू भेटतील. रामप्रभू मला भेटतील. आता बिभीषण महाराज म्हणले ठीक आहे, मी रामाची भक्ती करतोय पण माझ्या भक्तीत अजून काही कमी असेल तर हनुमंतराय तुम्ही सांगा, काय आहे भक्तीच्या त्या? हनुमंतराय म्हटले रामाची भक्ती तुम्ही करताय पण एक त्या भक्तीमध्ये अजून कमी आहे. कोणती कमी आहे? तुम्ही रामाची भक्ती करताय पण अजून रावणाला सोडलेलं नाही. रामाची भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण रावणाला सोडतो. माणसं चांगलं करतात पण वाईट सोडत नाही, त्यामुळे परमार्थात प्रगती होत नाही. विठ्ठल विठ्ठल रावण म्हणजे तुम्ही कोणी व्यक्ती समजू नका बरं का. रावण ही वृत्ती आहे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली.
विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की आपल्या मनात रावण आला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वैराग्याचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ते पूर्वीचे लोक होते, त्यांच्याकडे सगळी बळ होती. आम्ही कसे आहोत? दुसरं चरण. आम्ही देव शक्तिहीने, आम्ही देव शक्तिहीने, आम्ही देव शक्तिहीने, आम्ही तुकाराम महाराजांनी देवाकडे आपली भूमिका घेऊन आपली भूमिका मांडली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत. आम्ही देवा शक्तिहीने भाकू तेने करुणा, आम्ही तुम्हाला करुणा भागतो. त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. तुम्ही आम्हाला प्रल्हादजींचं उदाहरण सांगितलं. प्रल्हादजी सारखं आपल्याला जमल का? कशी भक्ती केली प्रल्हादजींनी? सगळी प्रतिकूल परिस्थिती होती, सगळ्या लोकांचा विरोध, बापाचा विरोध, पण तरी भगवंताची भक्ती केलीच केली. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. जेव्हा भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला मारलं असं वर्णन केलंय. प्रल्हादजींना भगवंतांनी मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर डोक्यावरून हात फिरवला आणि देवाच्या डोळ्यात अश्रू आले बरं का. देव रडायला लागले. देव म्हणायला लागले, बाळा हे काय तुझं वय आहे का रे? ह्या दुष्ट लोकांनी तुला किती त्रास दिला, तू एकटा आणि सगळे, तरी सुद्धा तू माझी भक्ती सोडली नाही. थोडा त्रास झाला तर लोक भक्ती सोडतात. काही त्रास झाला, संसारात काही अडचण आली की लोक माळा काढून टाकतात, वाऱ्या सोडून देतात. काय आमचं देवाने चांगलं केलंय म्हणतात. पण बाळा, एवढा त्रास सहन करून तू माझी भक्ती सोडली नाही, काय तुला पाहिजे सांग. प्रल्हादजी म्हटले, माझ्या बापाला तुमचा अधिकार कळाला नाही, त्यांनी तुमचा विरोध केला, पण देवा तुम्ही त्यांचा सुद्धा उद्धारच करून टाका. ज्या लोकांनी मला त्रास दिला देवा, त्यांचा पहिला उद्धार करा. विठ्ठल विठ्ठल असं आपल्याला जमल का? म्हणून आपण, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला तसं जमणार नाही. अल्प भाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. मोठ्या लोकांसारखं आपल्याला जमणार नाही. वामन भाऊंसारखं आपल्याला जमल का? जोग महाराज सारखं आपल्याला जमल का? बंकट स्वामी महाराजांच्याकडे आपल्याला जमल का? बंकट स्वामी महाराजांचे तिन्ही ग्रंथ मुखपाठ होते. वामन भाऊ महाराजांसारखा भाव आपल्याकडे आहे का?
काय त्यांचा भाव होता, काय त्यांचं वैराग्य होतं, काय त्यांचा त्याग होता आणि काय त्यांची शांती होती. विठ्ठल विठ्ठल उगाच कोणाच्याही वाणीमध्ये सामर्थ्य येत नाहीये. त्याच्या पाठीमागे त्याग असावा लागतो, तप असावं लागतं. त्यांनी तपश्चर्या केली. देवाने, तुकाराम महाराजांनी आपली सगळ्यांची भूमिका घेतली. देवाला सांगितले, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत. आमच्याकडे वैराग्याचं बळ नाही, आमच्याकडे विवेकाचं बळ नाही. तुम्ही आम्हाला मोठेचे उदाहरण सांगता, पण मोठ्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही. पावटणी केला काळ जया बळ होते ते. दुर्वाळाचं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगितलं. दुर्वाळाने तपश्चर्या कशी केली असं म्हणतात. पहिल्या महिन्यात दुर्वाळ फक्त रोज एक कवट आणि बोर खायची. दुसरा महिना सुरू झाल्यानंतर कवट बोर खायचं सोडून दिलं, झाडाची वाळलेली मुठभर पानं खायची. तिसऱ्या महिन्यात पानं सोडून दिली, नुसतं पाणी पिऊन देवाचं नामस्मरण केलं. चौथ्या महिन्यात पाणी सोडलं, नुसती हवा खाऊन देवाचं नामस्मरण केलं. आपल्याला जमल का? आपल्याला 15 दिवसांनी एक एकादशी येते, ती आपल्याला जड जाते. लोक म्हणतात उद्या एकादशी खाऊन घ्या, उद्या एकादशी खाऊन घ्या. आपली एकादशी म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी. म्हणून आपल्याला त्यांच्यासारखं जमणार नाही. तुकाराम महाराजांनी आपली भूमिका घेतली, नाही जमणार देवा आम्हाला. कारण संत कसे होते शेवटच्या चरणात. संत धीर समुद्र. तुकाराम महाराज म्हणतात, देवा संत वीरातले वीर होते. काही त्यागवीर असतात, काही विद्यावीर असतात, काही धर्मवीर असतात, पण संत म्हणजे ह्या सगळ्या वीरात श्रेष्ठ असलेले वीर. नुसते वीरच नव्हते तर संत धीर होते. किती धीर होते म्हणजे समुद्रासारखे धीर होते. त्यांच्या जीवनात किती दुःखाचे प्रसंग आले, संकटाचे प्रसंग आले, त्यांनी कधी धीर सोडला नाही. लक्षात घ्या, त्या काळामध्ये वामन भाऊंना जेवढा त्रास झाला असेल तेवढा आपल्याला जर झाला तर आपण परमार्थात सुद्धा टिकणार नाही. लक्षात घ्या. पण त्यांनी धीर धरला, भगवंताची प्राप्ती केली आणि आपल्याकरता हे सगळं वैभव तयार केलंय. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करून. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचंय. पुरुष मंडळी सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला बोला, सर्वांनी टाळी वाजवा, म्हणा रखुमाई. पुंडलिक
फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करून. आता शेवटची चाल म्हणा. झालं माझं कीर्तन संपलेलं आहे. एक दृष्टांत सांगतो आणि संपवतो. एकच 2 मिनिटाचा दृष्टांत. ऐकताय का तुम्ही सगळे? महिला मंडळ ऐकते का? हो. आईला 2 मुलं असतात. एक जाणता असतो आणि नेणता असतो. जाणता म्हणजे ज्याला सगळं काही कळतंय असं, आणि नेणता म्हणजे अजून ज्याला काही कळत नाही असं. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेणत्यावर जास्त? आईंनी सांगा. हा, उठू नका. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेणत्यावर जास्त? आईचं प्रेम नेणत्यावर जास्त असतं बरं का, जाणत्यावर नाही. ऐका. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. त्या ठिकाणी जाणता मुलगा असतो, त्याला जर भूक लागली तर तो घरात जातो, किचनमध्ये जातो, डबा काढतो, लाडू काढतो आणि खायला सुरुवात करतो. आणि नेणता जो असतो त्याला भूक लागली तर ते रडतं. रडायला लागलं की आई येते आणि आई पहिल्यांदा मोठ्या मुलावर रागवते. बाळ्या तुला अक्कल आहे का रे? तो रडतोय आणि तो खुशाला लाडू खातो. मग आई काय करते? कडेवर त्याला घेते, आत जाते आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवलेले साजूक तुपातले लाडू घेते आणि आपल्या हाताने त्या लहानाला खाऊ घालते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या बळावर ज्यांनी तुमची प्राप्ती करून घेतली ती सगळी तुमची मोठी मुलं आहेत. आम्ही सगळी तुमची लहान मुलं आहेत. आम्हाला काही कळत नाही, आम्हाला त्या ठिकाणी वैराग्य नाही, विवेक नाही, पण आम्हाला सुद्धा तुमची प्राप्ती झाली पाहिजे. तुम्ही करुणा करा, तुम्ही कृपा करा, आम्ही तुमची लहान मुलं आहोत. अशी करुणा भाकायची. आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. पुढिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. देवा जिथं संत पोचले तिथे आम्हाला सुद्धा तू घेऊन चल. ज्ञानेश्वर रामदास महाराज, चंद्रभान महाराज. उठू नका.
जय जय विठ्ठल